नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळे जेवायला बसणार असतात, कारण बबलूने, सोहमने, राजकुमारने छान असा स्वयंपाक बनवलेला असतो आणि आता सारंग आणि बाबा सगळ्यांना जेवायला वाढणार असतात. खूप छान असं त्यांच्या घरात वातावरण तयार झालेलं असतं. तेव्हा म्हणते चला करा सुरुवात, इतकं छान जेवण बनवलंय आणि वाढलंही खूप छान, तर बसा की आता. तेव्हा म्हणते खूप सुंदर अप्रतिम असं जेवण झालंय. सावली म्हणते खूप छान. अमृता म्हणते वा क्या बात आहे, खरंच एक नंबर जेवण तयार झालंय. तिला तेव्हा म्हणते मला काय वाटते माहिती का, हे जेवण जेवल्यानंतर असं वाटायला लागले की स्पेशली आता आपण बायका आहेत ना, बाहेर जाऊन बिझनेस वगैरे जे काय असेल ते सगळं बाहेरचं बघूया आणि हे मुलं आहेत ना, यांनी कायमच किचन सांभाळायचं. कसं आहे ना, एक नंबर स्वयंपाक बनवला, आपल्याला पण बनवता येणार नाही इतका उत्तम स्वयंपाक बनवलाय. मग असं वाटतं की यांच्याकडे सगळं द्यावं. राजकुमार आता हसायला लागलेला असतो. हो बबलू, राजकुमार म्हणतो चालेल आम्ही करू शकतो. अमृता म्हणते नाही, गॅरेज मध्ये जाऊन मी गाड्या रिपेअर नाही करू शकत. तिला तो म्हणते अमृता प्रयत्न कर, मी शिकविल तुला. बाबा आता हसायला लागलेले असतात. हे छान जेवत असतात. तेवढ्यात काय सारंगला जगन्नाथजीचा फोन आलेला असतो. बोला की जगन्नाथजी, अरे मी एक गाणं ऐकलं सावलीच्या आवाजातलं आणि फार बेसुरं गाणं आहे, म्हणजे सावलीने गायलंय असं वाटतच नाहीये रे. कुठं ऐकलं, अजून रिलीज झालं नाही, काही नाही, गाणं तयार पण नाहीये पूर्ण. अरे अलकाला भजनी मंडळाच्या ग्रुपवर कुणीतरी पाठवलंय, व्हायरल झालंय सॉलिड. सारंग म्हणतो माझा डाव यशस्वी ठरला, मी सक्सेस झालोय. जगन्नाथ म्हणतात डाव यशस्वी झाला, मला कळालं नाही रे, जरा स्पष्ट सांगशील का, मला काही कळत नाहीये. सारंग सांगायला लागलेला असतो की भैरवीजींनी प्लॅन केला होता की सावलीच्या गाण्याचा पचका करायचा. त्या माणसालाही त्यांनी मॅनेज केलेलं होतं. आम्ही एक कडवं गायलं, रेकॉर्डिंग केलं आणि सहज ऐकावं म्हणून वाटलं तर सगळं गाणं बोगस. मग त्याला पकडलं, बाहेर नेलं आणि सगळं काही तो खरं ते सांगितलं. मी त्याला म्हटलं की हे खराब गाणंच तिला दे आणि आपण जे ओरिजिनल छान गाणं गायलंय ते असू दे, आणि ते खराब गाणंच तिने लोकांच्या समोर रिलीज केलंय. तिची बदनामी करायला किंवा सावलीला काही येतच नाही असं दाखवायला, माझ्या छत्रछायापासून बाजूला गेली, मग तिला काही अस्तित्वच नाहीये असं काहीतरी प्लॅन असेल तिचा बोगस. म्हणून तो साध्य करण्यासाठी मी सुद्धा तिला साथ दिली आणि तेच गाणं पाठवलं. एकंदरीत सगळा प्रकार जगन्नाथजींच्या आता लक्षात आलेलं असतो. सावलीचं ओरिजिनल गाणं आहे की माझ्याकडे, आता याच्यानंतर ओरिजिनल गाणं व्हायरल करतो, मग बघा धमाका कशी तोंडावर पडते ना, बघाच तुम्ही. वा वा वा, जावई बापू एक नंबर. डोकं आहे, मांडलं तुम्हाला, डाव खेळलात तुम्ही, मांडला तुम्हाला. आता इथून पुढे सावलीची काळजी राहणार नाही या बापाला, अगदी बिंदास असा जगू शकतोय हा बाप. इतका छान आणि इतका काळजी घेणारा नवरा असला तर बापाची आणि आईची काय गरज राहिली हो. आणि म्हणतो जगन्नाथजी काळजी करू नका, सावलीचा हा जो प्रवास आहे ना तो कुणीच थांबवू शकत नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केटमध्ये सावली भाजी आणायला गेलेली असते आणि तेवढ्यात काय तिची धडक होते मुलीसोबत आणि ती म्हणते सॉरी माझं लक्ष नव्हतं. सावली म्हणते काय हरकत नाही, असू द्या. सावली म्हणते काही टेन्शन मध्ये आहात का, तुम्हाला विचारतीये, सॉरी आपण वाटलं टेन्शन मध्ये म्हणून विचारलं. आणि बघा असलं काही तर सांगा, माझ्याशी बोलू शकते अगदी बिंदास, मला होईल ती मदत मी नक्कीच करेल तुमची. ते कसं आहे ना, अनोळखी माणसाला सांगितलं की काही काही गोष्टी मिळून जातात ना आपल्याला, म्हणून म्हटलं तुम्हाला वाटलं तर सांगा. सांगून बघते, सापडलं तर सापडलं. सावली म्हणते हो सांगा तर खरं, जो प्रेम आहे एका मुलावर. आता सांगायला सुरुवात करते तिची कहाणी. आणि इकडे सारंग मॉर्निंग वॉकला गेलेला असतो, जरा दमतो म्हणून खाली बसतो. तेवढ्यात काय तो त्या मुलीचा बॉयफ्रेंड जो असतो त्याच्यावर प्रेम असतं, तो आता सारंगच्या समोरून ये जा करत असतो. सारंग म्हणतो त्याला काय चाललंय, काही हरवलंय का, काही टेन्शन आहे का. सारंगने त्याला पाणी वगैरे प्यायला दिलेलं असतं. सारंग म्हणतो काही टेन्शन आहे का हो, टेन्शन मध्ये असणं चांगलं नाही. मावावरचा विश्वास उडालाय, टेन्शन नको तो काय करू. मावावरचा विश्वास उडाला मग आयुष्य संपल्यासारखं वाटतंय का. तो म्हणतो नाही हो असं नाहीये, मुलगी माझ्या आयुष्यात जीवापाड प्रेम करते माझ्यावर. म्हणतो ती प्रेम करते एवढं, मग प्रॉब्लेम काय. अहो तेच तर सांगतोय ना, प्रेमावरील विश्वासच उडालाय माझा, प्रेमावरील विश्वासच राहिलेला नाहीये. इकडे ती मुलगी सुद्धा सावलीला सांगते जीवापाड प्रेम करते मी, खूप खूप प्रेम करते. मुली म्हणते अहो मग चांगलीच गोष्ट आहे ना, प्रेम करताय तुम्ही त्या मुलावर, मग प्रॉब्लेम काय. घरच्यांना कसं तयार करू, घरचे तयार नाही ना. ती मुलगी आता सावलीला सांगत असते घरच्या लोकांनी नकार दिला तर मी करू काय, खूप भीती वाटतेय, घरून जर नकार मिळाला तर काहीच उपयोग होणार नाहीये. सावली म्हणते त्या मुलामध्ये तुम्हाला काय आवडतं, त्याचा रुबाब आवडतो मला. तो सारंगला सांगत असतो रुबाब तेवढाच काय शिल्लक आहे माझ्या आयुष्यात, बाकी काहीच नाहीये माझ्याकडे. सारंग म्हणतो अरे टेन्शन घेऊ नको, तिचं प्रेम आहे का तुझ्यावर, तिला विचार, तिच्या मनात काय चाललंय जरा जाणून घे. ती सावलीला म्हणते की माझ्या मनात तोच आहे, तो सोडून कोणाचाच विचार करू शकत नाही मी, कोणीच नाहीये दुसरं. सावली म्हणते प्रेम आहे तर सांगा की त्यांना, कबूल द्या तशी की मी तुझ्यावर प्रेम करते किंवा तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. तुम्ही बोला, बोलल्याशिवाय त्यांना कसं कळणार. ते कसं आहे ना, घरच्यांनी लाडीगुडीत वाढवलंय मला, दुःखाची किंवा गरीब परिस्थितीची मला सवयच नाही. त्यांच्या मनानेच ते लग्न लावणार, माझं काही ते ऐकणार नाहीये. माझं धाडसच होत नाहीये ना, कसं धाडस करू मी. सगळ्यांच्या समोर जायचं, प्रेमाची कबुली द्यायची, हे शक्यच नाहीये किंवा मी हे करूच शकत नाहीये. सारंग म्हणतो कबुली जबाब झाल्याशिवाय निर्णय कसं घेतोय तू, हो नाही, कुठल्याच निर्णयावर ठाम नाही राहू शकत तू. तोपर्यंत तुला अपेक्षित किंवा अनपेक्षित असं उत्तर काहीतरी मिळत नाही
तोपर्यंत तू ठाम कुठच्याच मतावर पोहोचू शकत. आता सारंगला म्हणतो, हो रे, कबुली जबाब तर झालाच पाहिजे ना. हो मी करणारच. सारंग म्हणतो, कसं रे, काही आयडिया आहे का तुझ्यात? तुझं असं काय? तो म्हणतो, माझा रुबाब. मला आवडला होता माझ्यातला रुबाब, म्हणून तर माझ्या प्रेमात पडली ना. एवढी गोष्ट तेवढीच या माझ्याकडे रुबाब, बाकी माझ्याकडे काहीच नाही. तुला मगाशी तेच सांगितलं, रुबाबच मला नकोसं झालाय रे. इकडे सावली, काही झालं तरी बोलायला हवं, बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही आणि मार्गही दिसणार नाही. सावली म्हणते, जाऊन सांगा तुम्हाला त्याचा रुबाब आवडतो आणि तुमचं प्रेम आहे त्याच्यावर. घरच्या लोकांशी बोला, त्यांना समजावा ही लढाई तुमची आणि तुम्हालाच लढायला लागणार आहे, कुणीच मदत करणार नाहीये. सावली म्हणते, जा आणि त्याला सांगा तुम्ही प्रेम करता आणि तुझा रुबाब मला आवडतो, हे सुद्धा अगदी रुबाबात सांगा. सगळ्या जगाला ओरडून सांगायचं प्रेम केलंय रुबाबात, निभावणार ते सुद्धा रुबाबातच. आता सारंग सांगतो की तिला सांग आता तुझं प्रेम तेवढाच काय तो रुबाब आहे, बाकी काहीच नाहीये माझ्याकडे. एवढं असेल, माझ्यावर प्रेम करायचं असेल तर ये, मी तयार आहे. या शब्दावर, या जीवावर अख्खं जग जिंकू शकतोय तिच्यासाठी, या लक्षात ठेव. तिच्याशी बोलल्यानंतर प्रश्नांची उत्तरं मिळणार, प्रश्न सुटणार नाही, तर असाच गोंधळ चालू राहणार, अशीच घालमेल चालू राहणार. जर रुबाबच माझ्यातलं प्रेम मला मिळून देईल बघ. आता मी त्या मुलीला डायरेक्टच म्हणतो. ती आता सावलीला म्हणते, थँक्यू सो मच. खरंय तुमचं, अगदी रुबाब आहे म्हणून तर प्रेम आहे ना. रुबाब नसतं तर कसलं प्रेम. सुद्धा आता कॉन्फिडन्स आलेला असतो सावलीशी बोलल्याने. ती आता रुबाबातच तिथून निघून गेलेली असते. इकडे आता सावली सारंगकडे घाईघाईने मोबाईल घेऊन येते आणि खूप घाबरलेली असते. अहो हे काय आणि कोणतं गाणं व्हायरल झालंय माझं बघा की, बेसूर पण नावं ठेवताय, काय काय बोलताय बघा, किती बदनामी होतीये माझी. सावलीला म्हणतो, आधी शांत हो, कशाचाच काहीच विचार करू नका, आधी शांत हो. त्या गाण्याचं काय करायचं ना मी बघतो, तू अगदी रिलॅक्स राहा, टेन्शन घेऊ नको. मला सांग, भैरवीजीने तुला आव्हान दिलंय का जुगलबंदीचं? सावली म्हणते, हो. मग काय करायचं ठरवलंय सावली तू? सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं, काही घेणं नाही देणं नाही, आणि भैरवी तिच्या मागे लागलेली असते. बिचारी सुद्धा आता कोंडीत पकडल्यासारखी झालेली असते की मी उत्तर तरी काय देऊ. सावली म्हणते, हो. मग सारंग म्हणतो, मला का नाही सांगितलं सावली तू? हे मला सांगायला हवं होतंस ना. एवढी मोठी गोष्ट मनात का दाबून ठेवली? मला का येऊन नाही सांगितली सरळ? काय सांगू तुम्हाला? मला आव्हान दिलंय ते, आणि त्या असं का वागताय ना मलाच कळत नाही. ते मी तुम्हाला काय सांगणार आहे सारंग सर, त्या का त्रास देताय ना मला कळतच नाहीये. आणि मला गाणं शिकवलं, इतकं मन लावून माझ्याकडनं सगळं काही रियाज वगैरे करून घेतला, आणि माझा आवाज किंवा माझं गाणं त्यांना नकोशी का झालंय ना, हेच मला कळत नाहीये सारंग सर. त्यांना जे करायचंय ना ते करू दे सावली. त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट कर, त्यांच्यासमोर गा, तू स्पर्धेला उभी राहा. नाही सर, सारंग सर प्रश्नच नाही, मी हे करूच शकत नाही. ज्यांनी मला गाणं शिकवलं त्यांच्या विरोधात कसं गाणं गायला उभं राहू? हे शक्यच नाहीये आणि हे मी करणारच नाहीये. सारंग म्हणतो, का शक्य नाहीये? सोबत कशी स्पर्धा करू मी? गुरुच्या सोबत कोणी स्पर्धा करतं का? प्लीज यासाठी मला भरीस पाडू नका तुम्ही, प्लीज. मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर मला ठाम असू द्या. सारंगचं आता डोकं बंद पडायला लागलेलं असतं, काय करायचं आणि काय नाही. सारंग आता मनातल्या मनात म्हणतो, तू किती जरी नाही म्हणालीस ना सावली, तरी हे करायलाच लागणार आहे, आपल्याकडे पर्यायच नाहीये. भैरवी तुला भाग पाडणार हे सगळं करायला, अशी काय सिच्युएशन आणून उभी करेल की तुला तिच्या समोर उभाच राहावंच लागणार प्रतिस्पर्धी म्हणून. त्यामुळे सावली आता जरी नाही म्हटली तरी भैरवी जे करणार आहे त्याच्यानंतर तर तुला गाणं गावाच लागणार आहे. सारंग हा सगळा विचार मनातल्या मनात करत असतो. आता भैरवीने परत मीडियावाले बोलवलेले असतात, जे गाणं सोशल मीडियावर व्हायरल केलेलं असतं, घाण आवाजातलं, अगदी बेसुरे आवाजातलं, त्यावर आता ते पत्रकार असतात, ते चर्चा करायला लागलेले असतात. गाणं प्रचंड असं व्हायरल होतंय, प्रत्येकाने वेगवेगळ्या अशा कमेंट दिल्या, त्यांना काय काय वाटतं ते सगळं काही सांगितलंय. सगळीकडे सावलीचीच चर्चा आहे, पण लोक असं म्हणतायत की हे भैरवीनेच केलंय. सगळ्यांच्या तोंडात तुमचंच नाव आहे. हे खरं आहे का? तुम्हीच सगळं काही घडवून आणलंय का? रवी मोठ्या रुबाबात आणि तोऱ्यात म्हणते, मुळात सावली हे माझ्या आयुष्यातलं संपलेलं चॅप्टर आहे, आणि संपलेल्या चॅप्टर बद्दल मी कशाला विचार करायला लागली, आणि असं काही करायची मुळात मला गरज तरी काय? सावलीविषयी असं काही करून मला काय मिळणार आहे? त्यामुळे प्लीज असं काही विचारच करू नका, मी काही हे केलेलं नाहीये. माझ्या लेखी तिचं अस्तित्व शून्य आहे, त्यामुळे काही किंमतच नसताना मी तिला का किंमत देऊ? तुमच्यापर्यंत जी बातमी आली आहे उडत उडत, ती सगळी काही चुकीची आहे. भैरवी स्पष्ट सांगून टाकते. यावाले म्हणतात, तुम्ही तर जुगलबंदीचं आव्हान केलंय ना त्यांना, हे तर बरोबर आहे ना? केलं होतं असं म्हणा. अरे हे गाणं ऐकल्यानंतर माझ्या काय तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल तिची गायकी काय पद्धतीची आणि ती कोणत्या पद्धतीने गाणं गाऊ शकते. माझ्यासमोर तर ती उभंच राहू शकत नाही, आणि मी स्वतःचा अपमान का करून घेऊ तिला माझ्यासमोर गाणं गायला लावून? सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल एव्हा की सावलीचं माझ्याशिवाय काय अस्तित्व आहे, किंवा सावली माझ्याशिवाय काहीच नाहीये. त्यामुळे मी सावलीला माझ्यासोबत एका मंचावर गाण्याच्या लायकच समजत नाही, त्यामुळे ती माझ्याबरोबर गाऊच शकत नाहीये. रवी म्हणते, माझ्याशिवाय तिचं काय अस्तित्व आहे लक्षात आलंच आहे, माझ्याशिवाय ती गाऊच शकत नाही, आणि एवढं सगळं झाल्यावर तर काय शून्य झालीये ती, शून्य. रवी म्हणते, एवढं सगळं झाल्यावर माझ्यासमोर उभं राहायची ताकद तरी आहे का तिची?
लायकीच नाहीये तर काय काय गाणार आणि काय उभं राहणार. मुळात या सगळ्याने सावलीने तिची स्वतःची योग्यता सिद्ध केली. मला काही सिद्ध करण्याची गरजच पडली नाही. लायकीच नाहीये हो, कशाला आपण विषय वाढवतोय. तिची उभं राहण्याची, गाण्याची, स्वतःचं गाणं सिद्ध करण्याची, स्वतःमध्ये काय टॅलेंट आहे हा दाखवण्याची काहीतरी जिद्द असेल असं मला वाटायचं, म्हणून तिला चॅलेंज दिलं होतं. आता तिचं जे गाणं समोर आलंय त्याच्यानंतर तिची पात्रता काय कळालीच. पात्रता नसलेल्या मुलीबरोबर मी कशी गाऊ शकते, त्याच्याने माझी पात्रता खालावेल ना. मला काही गायचं वगैरे नाहीये तिच्यासोबत. मुळात लायकीच नाही हो त्या मुलीची. त्यात सावळी ना हे आव्हान स्वीकारणारच नाहीये. ती मला इतकी घाबरलेली असणार की माझ्यासमोर ती टिकणार नाही हे तिला माहितीच आहे. त्यामुळे हे आव्हान स्वीकारून ती स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेईन. त्यामुळे ती हे आव्हान स्वीकारणार नाही आणि माझ्यासमोर जुगलबंदी करायला ती तयारच होणार नाही. त्यामुळे या गोष्टी सोडून द्यावं, जुन्या झाल्या असं समजा. रेकॉर्डिंग केलं एवढं घाणेरडं, हे करून तिने तिची लायकी आणि योग्यता दोन्हीही दाखवून दिल्या. आता मी काही बोलण्याचा किंवा काही जज करण्याचा प्रश्नच येत नाहीये. तुमचं तुम्ही समजून घेऊ शकता, तेवढे तर हुशार नक्कीच आहात. अरे हे काय असं गाणं, सगळी सूर हल्ले, तिचे एक तरी सूर लागलाय का. सूर हल्ले नाही बाबा, हलवले गेलेत. भैरवीजींचा प्लॅन आहे हा. अरे या सगळ्या सावलीची किती बदनामी होतीये. लोक काय काय बोलताय, काय काय ट्रोल करताय, कल्पना तरी आहे का. सावलीला कोणत्या गोष्टीला फेस करायला लागणार आहे. म्हणतो हो बाबा, सावलीला गाणं गायला लावलं का तर भैरवीला धडा शिकवायचा आहे. हे करताना सावलीची इब्रत पणाला लावली आहे का सारंग आपण. भैरवीला धडा शिकवण्याच्या नादात आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय का सारंग. आता बाबा सारंगला विचारत असतात. म्हणतो बाबा काळजी करू नका, ओरिजिनल गाणं आहे की माझ्याकडे. ओरिजिनल गाणं लोकांच्या समोर आल्यावर सावलीचं कौतुकच होणार ना. भैरवीची बदनामी आपल्याला तेच हवंय. सारंगने आता फोन लावलेला असतो आणि सावलीचं ओरिजिनल आवाजातलं गाणं एका मिनिटात व्हायरल करायचं असंही सांगितलेलं असतं. भैरवीचा तमाशा करून झालेला असतो. आता पाळी असते सारंगची भैरवीचा तमाशा करण्याची. तेव्हा ते गाणं एका मिनिटात रेकॉर्ड कर असं सांगितलेलं असतं. आता तिलोत्तमा बसलेली असते आणि अमृता येते. किती वेळची वाट बघतीये तुझी मी अमृता. वाटतंय का अमृता. हो आई छान आहे मी. तिलोत्तमा म्हणते अगं अमृता मार्केटमध्ये गेले होते. गाड्यावर एक माणूस चिंचा, बोरं, आवळे सगळंच काही विकत होता. अमृताच्या तोंडाला लगेच पाणी येतं. तिलोत्तमा म्हणते काय ग तोंडाला पाणी सुटलं. आई तुम्ही मला सांगताय मग माझ्यासाठी आणलं नाही का. तिलोत्तमा जोर जोरात आता हसायला लागलेली असते. अमृताची ती अवस्था बघून अगदी वेडीपिशी झालेली असते. फक्त चिंचा बोरं हे नाव ऐकूनच. लय ना ग, नाही आणून काय करतेय ग बाई, सुनबाईसाठी आणलंय की. तोमा म्हणते अमृता खरं खरं सांग बरं वाटतंय का. हो आई बरं आहे, मला त्रास होत नाहीये, सगळं छान आहे. तिलोत्तमा म्हणते यापुढे सगळंच छान होणार आहे अमृता तुझं. कधी खात्री पटली माहिती का, तुझ्यासाठी इतका सुंदर स्वयंपाक बनवला ना त्यावरून. आई सगळं काही त्यांनीच बनवलं, मला एंट्रीच दिली नाही. आज आराम कर असं म्हटले आणि बघा की सुंदर असं जेवण बनवलं. ते तो म्हणते हो खूप छान जेवण होतं. ते जाऊ द्या, सावलीचं रेकॉर्डिंग कसं झालं ते सांगा की. तिलोत्तमा म्हणते खूप सुंदर गायली ती, खूप गोड असं गाणं गायली आणि झालंही खूप छान गाणं. म्हणते काय गाते ती, कमाल. सरस्वती नांत्या ती, अगदी सरस्वतीचा आशीर्वाद आहे बघ तिच्याकडे. काय गळा आणि काय आवाज. तो म्हणे खूप कौतुक केलेलं असतं सावलीचं. हे तिला कळता कामा नाही. तू जर सांगितलं तर तिला कळणार आहे. अमृता जरा शांत होते. तू तिला काही एक सांगायचं नाहीये. अमृता म्हणते तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने, मग मी नाही सांगायचं येतं. एवढं कौतुक करताय सुनेचं तर मग तोंडावर करा की आई. तर मला खरं तर भरभरून असं कौतुक करायचं असते ह्या सावलीचं. कुठेतरी ती ऑकवर्ड होते कारण ती आधी खूप बोललेली असते. सावलीला तुच्छ लेखलेलं असतं, नकोशी झालेली असते ही सावली. आता सावलीचं सगळीकडे कौतुक होतंय, गुणगान गाताय. तिला तर मला ही भरभरून कौतुक करावं असं वाटतं, पण तिचा कुठेतरी इगो आड येतो आणि ती म्हणते नाही मी नाही करणार आहे कौतुक. अमृता काहीतरी बोलायला लागते. तिला तो म्हणते शांत बस आणि हे खा गुपचूप, आणि नसेल लागत तर दे माझ्याकडे. नाही आई खायचंय मला, मी घेऊन जाते की. आता दोघी सुद्धा खूप छान अशा हसायला लागलेल्या असतात. आता भैरवी फार खुश असते. सावलीला तिच्याच मैदानात उतरून हरवलंय मी, यापेक्षा काय गोष्ट पाहिजे. कमालच आहे खरंच. मी काय डोकं वापरलंय. भैरवी स्वतःच कौतुक स्वतः करत असते. सावली रात्रंदिवस सावलीचाच विचार असतो या भैरवीला. आता बोंबा मारत आलेली असते ही जयंती. माई असा सूर लावतच आलेली असते. काय रडत असते. माई तुमची खेळी तुमच्यावर उलटी पडली की, तुम्ही तोंडावर पडल्या माई. ती म्हणते ये दुःख काही को खतम नाही होता. माई तुमच्या मागे काय दुःख लागलंय हो. आणि जयंती गळा काढून रडत असते. जयंती बास ग ड्रामा, खरं काय झालंय किंवा कशासाठी आली बोंबलत तेवढं सांग. तिचा ड्रामा आता बंद झालेला असतो. आता काय झालंय ना स्पष्ट सांग. काय झालंय बघायचंय, बघा की. जयंतीने आता ओरिजिनल जे रेकॉर्डिंग आलेलं असतं सावलीचं ते ऐकवलेलं असतं भैरवीला. ओरिजिनल गाणं भैरवीने ऐकलेलं असतं. भैरवीच्या अगदी पायाखालची जमीन सरकते इतकं जबरदस्त गाणं झालेलं असतं. आणि सावलीने जे व्हायरल केलेलं असतं ते फ्रॉड गाणं असतं.
आता मात्र भैरवी तोंडावर पडलेली असते, खोटं काहीतरी करायला गेली आणि तिच्या जाळ्यात ती चडकलेली असते. अप्रतिम असं गाणं सावलीचं सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि अगदी धुराळा उडवलेला असतो या सावलीच्या गाण्याने. भैरवी आता गाणं ऐकतच राहिलेली असते की हे झालंच कसं. ती म्हणते बघितलं का बाई, भैरवी स्वतःच नाहीहून पडते. नाही ग जयंती, हे तिचं गाणं नाहीच आहे, हे तिने गायलेलंच नाहीये. भैरवी म्हणते त्या रेकॉर्डिस्टने मला डबल गेम केला आणि माझाच प्लॅन माझ्यावर उलटवला होय. जे फ्रॉड आहे रेकॉर्ड ते मला दिलं आणि ओरिजिनल स्वतःकडेच ठेवलं. काय केलंय तुम्ही, झपाट्यानं हे गाणं जसं आलंय समोर तसे सावलीचे फॅन्स वाढत चालले आणि आता लोक तुम्हाला ट्रोल करायला लागलेत. गाणं आवडलंय, सगळीकडे हेच गाणं चाललंय की प्रिय झालंय. जशी सावली लोकप्रिय झाली तसं तिचं गाणं सुद्धा झालंय माई कमाल. का माझा गेम माझ्यावर उलटवण्यासाठी मुद्दाम ते खराब रेकॉर्डिंग मला पाठवलं आणि ओरिजिनल स्वतःकडे ठेवलं. खराब रेकॉर्डिंगनी बदनामी झाली, आता मात्र ओरिजिनल रेकॉर्डिंगने कौतुक मिळवतोय. बघ की माझाच प्लॅन माझ्यावर उलटवलाय, मला याच्यावर विश्वासच बसत नाहीये. बेसावध व्हावं आणि पुन्हा एकदा जगासमोर तोंडावर पडावं. नशीब जयंती, पण मी व्हायरल केलंय हे कुणालाच माहित नाहीये, माझे नशीब समज. मी म्हणते माझं नाव कुणाला माहित नाहीये, नशीब वाचले मी. एकदा माझा तमाशा झाला असता सगळ्यांच्या समोर, भैरवीला अगदी घाम फुटलेला असतो. ती म्हणते असता नाही हो माई, अपमान झालाय झालाय आणि अजून सुद्धा होणार. भैरवी म्हणते काय हो, की लोकांना कळलंय सगळं काही तुम्हीच घडवलं असणार आहे, तुमच्याशिवाय कोणीच असे पराक्रम करू शकत नाही. लोक तुम्हाला ट्रोल करायला लागली. शिव्या घालताय माई तुम्हाला, शिव्या समोर आला तर मारतील सुद्धा. भैरवी वजे यांचा सावलीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न फसला. भैरवी वजे तोंडावर पडल्या. च्या गुरु कुणाला पण मिळायला नको. लोकांनी जे जे कमेंट केले, जयंती मात्र मोठ्या तोऱ्यात वाचून दाखवत असते आणि भैरवीला इतका राग येत असतो, तिचा अपमान तिच्याच तोंडावर वाचून दाखवत असते ही जयंती. आणि थांब म्हणलं तरी पण थांबायचं काही नाव घेतलेलं नसतं. आता शिष्याचा आवाज हिरावून घेण्याचा प्रयत्न केला या भैरवी माईने. अजून काय काय करू शकता या भैरवी माई. जयंती म्हणते नाही नाही नाही, ही इतकी वाईट कमेंट आहे ना, मी वाचूच शकत नाहीये माई, मला जमणारच नाही वाचायला. भैरवी म्हणते वाच जयंती वाच. माई मला असं वाटलं सासरे बुवाच म्हटले जयंती थांब वाचते. आणि जयंती आता कमेंट वाचायला लागलेली असते. किती नालायक बाई आहे, किती बिंडोक बाई आहे, त्या सावलीच्या का माघारी लागली. एक नंबरची नालायक बाई आहे, एक नंबरची बिंडोक बाई आहे. किती वेळा तोंडावर पडतीये ही भैरवी. माई मी नाही म्हणत या, हवं तर तुम्ही वाचा. हे लोक म्हणताय तुम्हाला नालायक बिंडोक, सगळे काही शिव्या घालताय फक्त आणि फक्त तुम्हाला. इकडे आता सावलीने ते व्हायरल झालेलं गाणं, त्याच्या खालच्या कमेंट वगैरे वाचलेले असतात. सावली इतकी खुश असते. सारंग म्हणतो काय सावली मॅडम काय चाललंय, खुश आहात का. आता मात्र तुमचं समाधान झालं असेल. सावली खूप आनंदात असते आणि सारंगकडे बघून गोड अशी हसत असते, कारण तिला खूप छान वाटतं सगळं काही व्यवस्थित झालंय. गाणं ट्रेंडिंगला आहे तुमचं सोशल मीडियावर. सावली म्हणते हो बघितलं मी, सगळेच कौतुक करताय सारंग सर माझं. सावली म्हणते हे फक्त आणि फक्त सारंग सर तुमच्यामुळे झाले. सारंग म्हणतो नाही माझ्यामुळे तर नाहीच झाले, माझ्यासोबत बरीच काही लोक होती, त्यांच्या सपोर्टने आम्ही एकत्र आलो म्हणून काय सगळं घडू शकलं. माझ्या एकट्याला क्रेडिट देऊ नको सावली. जगन्नाथजी बाबा सगळेच होते बघ. सावली तुझं रेकॉर्डिंग खराब मगाशी झालं नव्हतं, तर ते मुद्दाम करवलं होतं भैरवीने. तो रेकॉर्डिंग करणारा मुलगा होता, त्याला मी पकडलं होतं, तेव्हा त्याला समजावून सांगितलं जे खराब गाणं आहे ते भैरवीला पाठव आणि ओरिजिनल चांगलं गाणं परत रेकॉर्ड कर. भैरवी माई परत एकदा तोंडावर पडल्या. सावली त्यांचा डाव त्यांच्यावरच फसला. कसं वाटला माझा प्लॅन. तुला जर हे सांगितलं असतं तुझ्यातला चांगला माणूस जिवंत झाला असता. नको सर असं करू नका, भैरवी माईला फार वाईट वाटेल. हो ना सावली, म्हणून तुला मी काहीच सांगितलं नाही आणि माझ्या मनाने सगळंच केलं. म्हणलं माहितीये का, सावलीची लायकी सुद्धा नाहीये मायाबरोबर उभा राहून गाण्याची. तिची काय लायकी आहे गाण्यातून कळालं ना. तुझी लायकी काढली भैरवी माईने आणि तू तिची बाजू घेऊन मला थांबवलं असतं, म्हणून मी तुला सांगितलंच नाही. मी म्हणते माई असं म्हटलं. सारंग म्हणतो हो तू गुरूंचा मान राखते, पण त्या कुठे शिष्याचा मान राखतात ग. गुरुने जर शिष्याचा मान ठेवला नाही तर स्वतःची निंदा केल्यासारखं होतं. पण हे भैरवीला कोण सांगणार ग सावली. आव्हान त्यांनी तुला दिलंय, तू त्यांना दिलं नाहीयेस. तुझं आव्हान स्वीकारणं हे शिष्याचं कर्तव्य असतं, पण तुला काय करायचं तुझं तू ठरवा सावली. तुला हे आव्हान स्वीकारायचंय की मैदानातून पळून जायचंय सावली, तुझं तू ठरव. हे आता विचार करायला लागलेली असते. बघू आता सावली खरंच निर्णय काय घेणार. भैरवीच्या समोर उभी राहून स्पर्धा करणार का की माघार घेणार गुरु समोर म्हणून. मित्रांनो आपल्याला हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.